नव्या युतीसाठी ठाकरेंचं एक पाऊल पुढे. भाजप आणि मिंदेंना दूर ठेवण्याचं आवाहन. राज ठाकरे आता काय प्रतिसाद देणार? ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेनं अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय. त्यातच आता ठाकरे गटाच्या मुखपत्रातून संजय राऊतांनी महाराष्ट्राला आणखी काय हवं असं म्हणत राज ठाकरेंना आणखीन एक अघोषित अट घातली. भाजप आणि मिंदे या लोकांना दूर ठेवलं तर वाद राहतोच कुठे असा सवाल केलाय. मात्र ही अट नसून त्यामागे उद्धव ठाकरेंची वेदना असल्याचंही राऊतांनी म्हटलंय. मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली हे विसरायला पाहिजे पुढे जाताना. याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात. जेव्हा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी स्थापन केली तेव्हा आम्ही एकमेकावर टीका करत होतो ना. प्रचंड टीका केली आम्ही दोघांनी एकमेकांवर. पण जेव्हा आम्हाला एकत्र यायचं ठरल्यावर ते आम्ही भूतकाळात पाहिलं नाही, आम्ही भविष्याचा विचार केला. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला वेग आल्यानंतर आता राज ठाकरेंनी मनसैनिकांना युतीबाबत बोलू नका अशा सूचना दिल्यात. त्यामुळे राज ठाकरे स्वतः परदेशातून महाराष्ट्रात परतल्यानंतर युतीच्या विषयावर सविस्तर बोलतील हे निश्चित. दरम्यान ठाकरे गटाच्या मुखपत्रातून युतीबद्दल काय भाष्य केलंय ते पाहूया. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्यास तयार आहेत. यानं अनेकांना आनंद झाला, तसं अनेक जण पोटदुखीनं बेजार झाले. राज ठाकरे यांचं आत्तापर्यंतचं राजकारण नागमोडी पद्धतीचं होतं व ते फारसे यशस्वी झाले नाही. शहा मोदी हे महाराष्ट्र हिताचा विचार करत नाहीत अशी राज यांची भूमिका होती. त्या भूमिकेला ते चिकटून राहिले नाहीत. भाजपचं हिंदुत्व नकली व तकलादू आहे. या नकली हिंदुत्वाच्या जाळ्यात भाजपनं राज यांना अडकवलं व गाडे घसरत गेले. भाजप आणि मिंदे या लोकांना दूर ठेवले तर वाद राहतोच कुठे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या साथ प्रतिसादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झालीय. आता राज ठाकरे काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मात्र भूतकाळातील घटना विसरून राज ठाकरे खरंच युतीसाठी तयार होतील का? मुंबई महापालिका निवडणुकीआधी ही युती झाल्यास युती मागचं गणित काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.